नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे मार्फत तुम्ही पिऊन, हमाल, त्याचबरोबर लिपिक आणि स्टेनोग्राफरसाठी फॉर्म भरलेले असतील तर त्यासाठी तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल अजूनपर्यंत याचे एक्झामच्या डेट आलेल्या नाहीत, परंतु मित्रांनो जी TCSची ऑफिशियल वेबसाईट आहे, ऑनलाईन वेबसाईट जी आहे, तुम्हाला आत्तापर्यंत लॉग इन होत नव्हती, तुमचं प्रोफाईल लॉग इन होत नव्हतं, परंतु आजपासून मित्रांनो या ठिकाणी लॉग इन व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ही पदभरती जी होते मित्रांनो, मेगा भरती जिल्हा न्यायालय पदभरतीची, तर कुठंतरी मित्रांनो त्याच्यामध्ये प्रोसेस चालू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो लवकरच याच्या एक्झामच्या डेट ज्या आहेत त्या प्रसिद्ध होऊ शकतात. जशी मित्रांनो याची डेट प्रसिद्ध होईल तशी सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती माहिती दिली जाईल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर काय अपडेट आहे पहा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही आल्यानंतर इथं अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर मित्रांनो हा बॉम्बे हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट पदभरतीचा TCSचा प्लॅटफॉर्म जो आहे तो ओपन होतो. मित्रांनो याची लिंक मी काय करतोय तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देतोय. इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्ही लॉग इन करून रजिस्ट्रेशन करून मित्रांनो काय करत होतात, चेक करत होतात की प्रोफाईलमध्ये काय अपडेट आहे का. तर काहीच अपडेट आतापर्यंत नव्हतं मित्रांनो. थोड्या वेळापूर्वी ही वेबसाईट पुन्हा चालू झालेली आहे. इथं मित्रांनो ॲप्लिकंट लॉग इनवरती तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर पासवर्ड आणि युजर ID टाकायचं ऑप्शन तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची माहिती आहे ती लगेच सांगतो मी काय आहे ती. तर बघा, लॉग इन केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला लॉग इन झाल्याबरोबर तुमच्यासमोर अशा पद्धतीने आता तुमचा प्रोफाईल लॉग इन होतं आहे. इथं अजून एक्झाम डेट, हॉल तिकीट वगैरे काही आलेलं नाही, परंतु मित्रांनो इथं लवकरच अपडेट होऊ शकतं कारण की वेबसाईट चालू झालेली आहे. आतापर्यंत मित्रांनो लॉग इन होत नव्हतं. तर याचं तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ज्यांनी तुमचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवलेले नाहीत, ज्यांच्याकडे ॲप्लिकेशन नाही आहेत मित्रांनो, ज्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे भरून झालेला आहे, पेमेंट ज्यांचं सक्सेस झालेलं नव्हतं, शेवटच्या दिवशी जे अप्लाय करत होते त्यांच्या भरपूर विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम झाला होता, पेमेंट सक्सेसफुल झालेलं दिसत नव्हतं. तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. त्यांनी त्यांच्या पेमेंट सक्सेसफुल झालं आहे का, पूर्ण अर्ज भरला गेलेला आहे का, त्याच्या अर्जाची प्रिंट काढून ठेवायचे, पेमेंट स्लिपची प्रिंट काढून ठेवायचे, कारण की नंतर मित्रांनो तुम्हाला अर्जाची प्रिंट लागते. लक्षात राहू द्या, अर्जाची प्रिंट नंतर मागितली जाते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोर्टामध्ये. तर आता यांचं पेमेंट सक्सेसफुल झाले की नाही, ज्या विद्यार्थ्यांचं झालं नव्हतं त्यांना इथं पाहता येणार आहे. तर ज्यांनी फॉर्मची प्रिंट काढून ठेवलेली नव्हती त्यांच्यासाठी एक महत्त्वाची या ठिकाणी ही माहिती असणार आहे. त्यांना आता प्रिंट काढता येणार आहे. काय करायचं, लॉग इन झाल्यानंतर पहा ॲप्लिकेशन डिटेल्सवरती क्लिक करायचं नाही, तर तुम्हाला अप्लाय पोस्टवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही कुठले कुठले फॉर्म भरलेले ते तुम्हाला दिसेल पहा, जसं की ज्युनियर क्लर्क असेल, पिऊन हमाल असेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं आईचं चिन्ह दिसेल, डोळ्याचं चिन्ह दिसेल, त्या पदाच्या समोर तुम्हाला ॲक्शनवरती काय करायचं, इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो अशा पद्धतीने पहा पुढचं पेज ओपन होईल. तुम्ही मोबाईलमध्ये देखील डेस्कटॉप मोड करून या ठिकाणी ओपन करू शकता. इथं ॲप्लिकेशन डिटेल्सवरती क्लिक केलं की तुमचा पूर्ण फॉर्म तुम्हाला दिसणार आहे आणि पेमेंट स्लिपवरती क्लिक केलं की इथं क्लिक हे टू डाउनलोड द पेमेंट स्लिपचं ऑप्शन येईल. पहा, ज्यांचं सक्सेस झालेलं नव्हतं ना त्यांना आता या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे. त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना चेक देखील करता येत नव्हतं की पेमेंट सक्सेसफुल झालं आहे की नाही, तर इथं डाउनलोड करून चेक करता येणार आहे. इथून मित्रांनो प्रिंटवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या फॉर्मची जी आहे, पेमेंट स्लिपची जी आहे ती अशा पद्धतीने प्रिंट काढून सेव्ह करून तुम्हाला ठेवायचे पुढच्या माहितीसाठी. तर आता मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट आतापासून चालू झालेली आहे. याच्यामध्ये लवकरच मित्रांनो पुढील अपडेट येऊ शकतात तुमचे पिऊन, हमाल, लिपिक आणि स्टेनोच्या पदांसाठीचे, एक्झामबद्दलचे, हॉल तिकीटबद्दलचे. जशी मित्रांनो इथं माहिती येईल ऑफिशियल वेबसाईटमध्ये, जसं मित्रांनो या ठिकाणी लॉग इन करून मी चेक करत आहे, जशी मित्रांनो इथं हॉल तिकीटबद्दल वगैरे माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. आतापर्यंत ही वेबसाईट जी आहे ती चालू होत नव्हती, तर खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला दिलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो प्रोसेस त्यांनी चालू केलेली आहे कारण की वेबसाईट आतापर्यंत लॉग इन होत नव्हती मित्रांनो. तर ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. प्रत्येक पुस्तकामध्ये मित्रांनो 7000 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश त्यांनी केलेला आहे. यामध्ये मित्रांनो सध्या तुमची जिल्हा न्यायालयाची लिपिक शिपाई पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल किंवा सरळ सेवेची कुठलीही पदभरती असेल मित्रांनो, इतर त्यासाठी तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडतील. कारण की याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंत झालेले जसं
की नगररचना शिपाई असेल, तलाठी असेल, वनरक्षक असेल, PCMC महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, अशा विविध TCS मार्फत घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. आणि मित्रांनो, आपल्याला माहिती असेल TCS मार्फत ज्या परीक्षा होतात त्यामध्ये TCS मागील झालेल्या पेपरमधील बरेचसे प्रश्न रिपीट करतो, तो पॅटर्न रिपीट करतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला मित्रांनो हा मागचा प्रश्नपत्रिका संच अभ्यासायला भेटणार आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेला आहे. कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही हा खरेदी करू शकतात. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं प्रसिद्ध आहेत, जसं की इंग्रजी व मराठी प्रश्नसंच, ज्यामध्ये स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज त्यांनी माहिती दिलेली आहे. चालू घडामोडीसाठी देखील मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार त्यांचा 81 सराव प्रश्नसंच हे पुस्तक प्रसिद्ध आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची कुठल्याही बुक स्टोअरमध्ये सध्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता.